नमस्ते मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन कथेमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराय आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करायचं आहे. तर चला कथेला सुरुवात करूया. छोट्याशा गावात अभिजित आणि सागर नावाचे दोन जिवलग मित्र राहत होते. लहानपणापासूनच त्यांची मैत्री होती. ते दोघं एकाच शाळेत शिकत, एकाच बाकावर बसत, एकत्र डबा खात आणि शाळा सुटल्यानंतरही बराच वेळ एकत्र घालवत. गावातील प्रत्येकाला त्यांची मैत्री माहीत होती. एक मित्र दुसऱ्याशिवाय कुठेही जात नसे. अभिजित स्वभावाने शांत, समजुतीदार आणि मेहनती होता. तर सागर थोडासा खोडकर, उत्साही आणि मनमोकळा होता. दोघांचे स्वभाव वेगवेगळे असले तरी त्यांचे मन मात्र एकसारखे होते. शाळेत एखाद्या मित्राला अभ्यास समजत नसेल तर दोघे मिळून त्याला समजावून सांगतात. एखाद्याजवळ पुस्तक नसेल तर आपले पुस्तक त्याला देतात. शिक्षकांनी एखादे काम दिले की दोघे मिळून ते पूर्ण करतात. एकदा शाळेत मोठी परीक्षा जवळ आली. सागरला गणिताचा विषय फारसा जमत नव्हता. तो परीक्षेच्या विचाराने घाबरला होता. अभिजितने त्याला धीर दिला आणि रोज संध्याकाळी त्यांच्या घरी जाऊन गणित शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला सागरला काहीच समजत नव्हते, पण अभिजितने त्याला राग न करता पुन्हा पुन्हा उदाहरणे सोडवून दाखवली. काही दिवसांनी सागरला गणित चांगले समजू लागले. परीक्षा झाली आणि दोघांनाही चांगले गुण मिळवले. पण त्या दिवशी सागरने अभिजितला म्हटले, "तू माझा मित्र नसतास तर मी कधीच गणितात पास झालो नसतो." अभिजित हसून म्हणाला, "मित्र तो जो अडचणीच्या वेळी मित्रांच्या पाठीशी उभा असतो." दोघांची मैत्री दिवसेदिवस अधिक घट्ट होत गेली. काही वर्षांनी दोघे मोठे झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर अभिजितला शहरात एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. तर सागरने गावातच छोटासा व्यवसाय सुरू केला. दोघे वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागले. तरी त्यांची मैत्री तशीच होती. रोज फोनवर बोलणे, एकमेकांची चौकशी करणे आणि अडचण आली की लगेच मदतीला धावून जाणे, हे त्यांच्या आयुष्याचा भाग बनले होते. एकदा सागरच्या व्यवसायात मोठं नुकसान झाले. त्यांनी काही पैसे उधार घेऊन दुकान सुरू केले होते. पण अचानक आलेल्या पावसामुळे दुकानातील अनेक वस्तू खराब झाल्या. त्यांच्यावर कर्जाचा मोठा भार पडला. सागर खूप निराश झाला. त्याला वाटले की आता आपला व्यवसाय बंद करावा लागेल. त्यांनी ही गोष्ट कुणालाही सांगितली नाही. पण अभिजितला त्यांच्या आवाजावरून काहीतरी बिन नसल्याचे वाटले. त्यांनी सागरला विचारले, "काय झाले? तू माझ्यापासून काही लपवत आहेस का?" सागरने सुरुवातीला काहीच सांगितले नाही. पण शेवटी त्याने आपली संपूर्ण परिस्थिती अभिजितला सांगितली. अभिजितने त्याला धीर दिला आणि म्हणाला, "तू काळजी करू नकोस. संकट आले म्हणून आपण हार मानायची नाही. आपण दोघे मिळून मार्ग काढू." अभिजितने स्वतःच्या बचतीतून काही पैसे सागरला दिले आणि त्याचबरोबर त्यांच्या व्यवसायासाठी नवीन योजना तयार करण्यात मदत केली. सागरला सुरुवातीला पैसे घ्यायला संकोच वाटत होता. पण अभिजितने सांगितले, "ही मदत नाही, ही आपल्या मैत्रीची जबाबदारी आहे." सागरने पुन्हा व्यवसाय सुरू केला. काही महिन्यात त्यांचा व्यवसाय हळूहळू सुधारू लागला. सागरला वाटलं की संकटाच्या वेळी खरी माणसं कोण असतात हे त्याला समजले. एके दिवशी गावात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात गावातील लोकांनी अभिजित आणि सागरच्या मैत्रींचे कौतुक केलं. एका वृद्ध व्यक्तीने त्यांना जवळ बोलावले आणि म्हणाले, "आजच्या काळात अनेक लोक सुखाच्या वेळी सोबत असतात, पण संकटाच्या वेळी दूर जातात. तुमची मैत्री मात्र खरी आहे, कारण तुम्ही एकमेकांच्या आनंदात आनंदी होतात आणि दुःखात एकमेकांचे दुःख आपले मनात." हे ऐकून दोघांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. काही काळानंतर अभिजितच्या आयुष्यातही एक मोठी अडचण निर्माण झाली. शहरातील कंपनीत काही कारणामुळे त्याची नोकरी गेली. त्याला अचानक बेरोजगार व्हावे लागले.
त्याच्याकडे घर भाडे, रोजचा खर्च आणि इतर जबाबदाऱ्याही होत्या. तो खूप चिंतित होता. त्याने ही गोष्ट सागरला सांगितली. सागरने क्षणाचाही विचार न करता अभिजितला गावात येण्यास सांगितले. त्याने म्हटले, "तू माझ्या वाईट काळात सोबत होतास. आता मी आता माझी वेळ आहे. आपण मिळून काहीतरी करू." अभिजित गावात आला आणि दोघांनी मिळून नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्याच्याकडे फारसे पैसे नव्हते, पण दोघांनी मेहनत आणि विश्वास मोठा होता. ते सकाळपासून रात्रीपर्यंत काम करू लागले. सागरला व्यवसायाचा अनुभव होता आणि अभिजितला संगणक व तंत्रज्ञानाचे ज्ञान होतं. दोघांनी आपल्या कौशल्याचा उपयोग करून व्यवसाय वाढवला. सुरुवातीला त्यांना अनेक अडचणी आल्या. काही लोकांनी त्यांची मजा केली, काहींनी त्यांना हा व्यवसाय चालणार नाही असे सांगितले, तर काहींनी त्यांना परत नोकरी शोधण्याचा सल्ला दिला. पण दोघांनी कोणाचीही न ऐकता आपले काम सुरू ठेवले. काही महिन्यांनी त्यांचा व्यवसाय चांगली ओळख मिळाली. गावातील अनेक लोक त्यांच्याकडून वस्तू खरेदी करू लागले. त्यांचा व्यवसाय वाढत गेला आणि काही काळात त्यांनी गावातील इतर तरुणांनाही काम देण्यास सुरुवात केली. एक दिवस सागरने अभिजितला विचारले, "आपण इतक्या अडचणींमधून कसे बाहेर आलो?" अभिजित हसत म्हणाला, "कारण आपण कधीच एकमेकांचा हात सोडला नाही." सागर म्हणाला, "खरंच, पैसा, संपत्ती आणि यश हे सगळं पुन्हा मिळवता येते, पण तुझ्यासारखा मित्र मिळणे कठीण आहे." दोघेही हसले. काळ पुढे सरकत गेला. त्यांच्या आयुष्यात अनेक चांगल्या वाईट प्रसंग आले, पण प्रत्येक वेळी ते एकमेकांसोबत राहिले. एकदा सागर गंभीर अडचणीत सापडला, तेव्हा अभिजितने स्वतःची महत्वाची कामे बाजूला ठेवून त्याला मदत केली. दुसऱ्या वेळी अभिजितच्या कुटुंबावर संकट आले, तेव्हा सागरने रात्रदिवस त्यांच्या मदतीसाठी धावपळ केली. त्याची मैत्रीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही एकमेकांची तुलना केली नाही. कोण जास्त श्रीमंत, कोण जास्त यशस्वी किंवा कोणाचे जीवन चांगले आहे याचा त्यांनी कधीही विचार केला नाही. एक जिंकला तर दुसरा त्याचा आनंद साजरा करायचा आणि एक हरला तर दुसरा त्याला पुन्हा उभे करायचा. गावातील लहान मुले त्यांच्याकडे पाहून मैत्रीचा अर्थ शिकत होते. एक दिवस गावातील एका मुलाने अभिजितला विचारले, "काका, तुमची मैत्री एवढी वर्ष कशी टिकली?" अभिजितने सागरकडे पाहिले आणि म्हणाला, "मैत्री टिकवण्यासाठी मोठ्या गोष्टीची गरज नसते, तर एकमेकावर विश्वास ठेवणे, चुकीच्या वेळी समजावून सांगणे, संकटात साथ देणे आणि मित्रांच्या यशाचा मनापासून आनंद घेणे एवढेच पुरेसे आहे." सागरने त्यात भर घातला घालत म्हटले, "आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मित्राचा हात गरजेच्या वेळी सोडायचा नाही." त्या दिवसापासून गावात त्यांचे मैत्रींचे उदाहरण दिले जाऊ लागले. अनेक वर्ष झाली तरी अभिजित आणि सागरची मैत्री तशीच राहिली. त्यांच्या आयुष्यात पैसा आला, यश आले, अडचणी आल्या, अपयश आले, पण त्यांच्या मैत्रीत कधीही स्वार्थ आला नाही. शेवटी दोघांनी एकमेकांना एकच वचन दिले, आयुष्य कितीही बदलले, परिस्थिती कितीही ठिकाण कठीण झाली आणि आपण कितीही दूर गेलो तरी आपली मैत्री कधीच बदलणार नाही. म्हणूनच त्यांच्या गावातील लोक आजही म्हणतात, मित्र असावा तर अभिजित आणि सागर यांच्यासारखा, जो सुखात टाळ्या वाजवतो आणि दुःखात खांद्याला खांदा लावून उभा राहतो. खऱ्या मैत्रीची ओळख आनंदाच्या दिवसात होत नाही, ती तर संकटाच्या काळात होते. ज्याला आपल्या मित्राचा अडचण स्वतःची वाटतात, ज्याला मित्राचा यशाचा हवे वाटत नाही आणि ज्याची साथ परिस्थितीनुसार बदलत नाही, तोच खरा मित्र असतो. व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.